8 दिवसापासून बायकोची किरकिर, फिरायला जायचं आहे फिरायला जायचं आहे. मग काय केलं नियोजन आणि चाललो वॉटर पार्कला फिरायला. मग मस्त सकाळ सकाळ उठून गाडी पुसून घेतली. हे बघा मॅडम एवढ्या खुश होत्या ना की त्यांना वाटत होतं कधी जायला आम्ही फिरायला. मग काय निघालो मस्त, हा आमच्या गल्लीचे रोड आहे. मग निघालो वॉटर पार्क, डायमंड वॉटर पार्क आमच्या घरापासून जवळच आहे. मग निघालो. जाताना हे बघा मॅडमला एवढा व्हिडिओचा नाद ना की काय सांगायचं. त्यांना फक्त व्हिडिओ, काम पण करतात तशा त्या. हे बघा डायमंड वॉटर पार्कचा रस्ता आणि हा सिक्युरिटी बघा कसा, जसं काय आम्ही कोणी अतिरेकीच आहे. मग काय मॅडमने बघा डायमंड वॉटर पार्क आणि हा डोंगर, किती मस्त वातावरण होतं. असं वाटत होतं की इकडंच एखादा फ्लॅट घ्यावा आणि राहावा. हे बघा डॉगी, काय त्या डॉगीला झूम करतात मॅडम काय माहिती. मग काय केली आतमध्ये एंट्री आणि निघालो. पुढं होते एक सिक्युरिटी. त्यांना विचारलं दादा पार्किंग कुठे, ते म्हणे सरळ जाऊ द्या. मग गेलो तिथून राईड घेतला. मस्त वातावरण बघत बघत, मॅडमचा व्हिडिओ बंदच नाही. ही आमची परी, तिला विचारलं कसं वाटतंय, ते म्हणे 1 नंबर, मला तिथं आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे चला म्हणलं, आपण त्यासाठीच आलेलो आहे. मग गेलो आतमध्ये. हे बघा मॅडम, अहो बंदच नाही हो, व्हिडिओ बंदच नाहीत मॅडमचं. हां असं करा, हे असं करा. हां मग चालल्या मॅडम, हॅप्पी न्यू इयर गाईज. मॅडमने काय म्हणलं बघा, चालल्या मॅडम तशाच हळूहळू. परी बघा परी, हॅलो गाईज कशी दिसते मी, हॅप्पी न्यू इयर. मग काय तिकीट काउंटरला आलो. मग तिकीट काढायला सांगितलं त्यांनी. हे बघा मॅडम गेल्या तिकीट काढाय म्हणे, मी तिकीट काढते. मग काय जावं म्हणलं मॅडम तुम्ही काढा तिकीट वगैरे काढून आलो. इथं होते ते बँड. मग बँड लावायसाठी परी बघा, परीच्या हाताला मस्त बँड लावला आणि सिक्युरिटी लावत आहेत परीच्या हाताला बँड. आम्ही बघा तिघं कसे मस्त, आणि परी बघा किती हसते, असंच हळू दात काढते. मग काय मॅडम म्हणतात वाव किती छान आहे, चला मी तुमचा फोटो घेते. म्हटलं ठीक आहे घे, चांगला आला पाहिजे ना फोटो. कसा आला आहे फोटो सांगा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की. मग काय मॅडम पण म्हणलं माझा इथं फोटो काढायचा आहे, मला इथं शूट करायचं. म्हणलं ठीक आहे, त्यांचा पण करून दिला. मग चला म्हणे आता मला भूक लागली, नाश्ता करू आपण. मी म्हणलं ठीक आहे नाश्ता करायचा आहे चला. चाललो गेलो तिथं नाश्ता करायसाठी. नाश्त्याला त्यांचे 2 कुपन होते. गेलो, हे म्हणले हे नाश्त्याचं काउंटर नाही आहे, हे तर फक्त लंच भेटेल तुम्हाला. मग काय मॅडमचा हिरमूत झाला, तिथून माघारी आलो. अजून हे ओपन पण नव्हतं झालं, कोण आले नव्हते. एवढ्या सकाळ सकाळ कोण येणार, आले होते थोडेसे लोक. आम्ही पण गेलो. मॅडमने मस्त पोहे वगैरे घेतले, खाल्ले. पोह्याची क्वालिटी मस्त होती. मग काय चालल्या मॅडम स्विमिंग पूलात. हे बघा मला, मी कशी दिसते, हां चांगलं दिसता तुम्ही. हे बघा परीला तर पाण्याचा एवढा नाद ना की मस्त पाण्यात हळूहळू हळूहळू चालले, आणि खेळायचा तर लई छंद पाण्यात. आणि हे बघा कशी बघते परी. हे बघा मी परीला घेऊन गेलो, तिला सोडलं. मला भीती वाटते म्हणे, मला पप्पा पकडा भीती वाटते. मग धरली तिला, मग लागली खेळू लागली. एकदा ना ती पाण्यात गेली का, हे बघा कशी, कधी पाणी बघितलंय का नाही कोणास ठाऊक. हे कसले बघा ना चाळे आहेत, हे असले चाळे कोण करतं. हे बघा पोरी एकदम भित्री, खूप भ्यायला लागली. मी तिला हळूहळू हळूहळू धरून घेऊन गेलो, तरी पण नको पप्पा म्हणायचं. आणि हे बघा परीची फ्रेंड झाली होती आणि आमच्या मॅडमची पण फ्रेंड. मग काय गेलो आम्ही मस्त, त्यांना पण घेतलं होतं त्यांच्यासोबत. ही किती क्यूट आहे ना. गेलो मस्त. मग काय परी बघा उठतच नव्हत्या पाण्यातनं, असं वाटत होतं ह्यांना पहिल्यांदाच पाणी बघितलं आहे. हे बघा परी कशी खेळू लागली. हे बघा मोठ्या परीची मम्मी, बारकी परी आणि मोठी परी कशा खेळत आहेत. असं कोण खेळतंय पाण्यात, स्विमिंग पूलमध्ये असं कोण म्हैस पावल्यावानी पवायली. मग काय हे बघा काय तिचा नखरा. हे बघा मला खूप आवडतं म्हणे पाणी, पप्पा किती छान वाटतंय पाण्यात. हो मॅडम. हे बघा कुठं जाईल तिथं व्हिडिओ. हे बघा आम्ही तर नुसतं व्हिडिओ काढूनच मॅडमचे बेजार झालो. मॅडम म्हणे मला असा व्हिडिओ काढायचा आहे, असे केस उडले पाहिजे आणि पाणी पडलं पाहिजे. म्हणलं ठीक आहे चला देतो काढून तुम्हाला. मग काय मस्त वाटला. कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पण म्हणलं चला आपला पण एखादा शूट करू. मी पण घेतला मोबाईल, मग मस्त फिरवला. आणि हे बघा परी, पप्पा मला भीती वाटते. मी म्हणलं मी पकडले ना. हे बघा काय लहान लेकरांचं खेळायचं आहे आणि आले मस्त. हे बघा मग काय
तिघांना पण केलं चालू खेळायला. हे बघा मोबाईल सुटतच नाही हो पाण्यात, पण चालूच आपलं शूट करणं, व्हिडिओ करणं, फोटो काढणं स्वतःचेच. मग गेलो स्लाईडवरती करायला. दादा तर एवढे घाबरत होते आणि मी पण घाबरत होतो. तसेच आलो. आता काय बोलणार, घाबरत तर भरपूर होतो, पण चेहऱ्यावर तर दिसून येते घाबरतोय. खाली गेल्यानंतर आमचा मोबाईल पडला पाण्यात. काय सांगू तुम्हाला. हे बघा आता आम्ही पण पडलो आणि मोबाईल पण पडला. बापरे. मग उठलो, हसायला लागले सगळेच. हे बघा मॅडम म्हणले आपण दोघं स्लाईड करू. म्हणलं ठीक आहे. मॅडम तर एवढ्या चिरकत होत्या आणि मी पण चिरकत होतो. मग काय गेलो, मस्त स्लाईडचा आनंद घेतला. मॅडम म्हणल्या मला खूप भारी वाटलं. मग गेलो असंच. बघा आता मॅडम कशी पडते पाण्यात. घाबरते मॅडम पण चेहऱ्यावर दिसून येत नाही. हो रे बापरे 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 बापरे. एक स्लाईड घेऊन मॅडमचं मन नाही भरलं. मॅडम म्हणायच्या मला अजून स्लाईड करायचे, मी अजून वरती जाणार. पण नाही, मी म्हणलो मला नाही खेळायची, मला आता खूप थकल्यावानी झालं आहे, त्यामुळं मी आता खेळत नाही. तुला जायचं असेल तर तू जा. मॅडम पण म्हणाल्या मला नको, आपण जाऊ ॲडव्हेंचरला. हे बघा ॲडव्हेंचरला मॅडम पहिल्याच स्लाईडवरती गेल्या. वाव, असलं भारी फील झालं. मग काय मला म्हणाल्या आता तुम्ही जावा, बघा माझ्या वेळेस शूट कसा घेतला आहे अर्ध्यातूनच. असंच असतं हो, दुसऱ्याचं शूट म्हणलं की असंच घेणार. आम्ही म्हणजे त्यांचा शूट एकदम परफेक्ट मस्त घ्यायचा. आणि त्यांनी बघा ना तुम्ही कसा शूट घेतला आहे. मग काय खूप थकलो स्लाईड करून करून. मॅडम म्हणे आता आपण जेवायला जाऊ. म्हटलं ठीक आहे, जर जेवायचं काउंटर चालू झालं असेल तर जाऊ आपण जेवायला. एकदम बकवास शूट घेतला बघा मॅडमने. गेलो तसंच. मग आता काय करायचं, मला पण भीती वाटत होती, पण जाऊ द्या म्हणलं. गेल्या मग मॅडम चला म्हणे जेवायला. गेलो, काउंटर चालू होतं जेवणाचं. मग काय मॅडम बघा कशी प्लेट घेतली. पनीरची भाजी होती ना. मॅडम नुसतं पनीर 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 घ्यायला लागले बघा. आणि ते बघा ते दुसरे एक कपल होतं, ते आमचे एक फ्रेंड झाले होते. मस्त त्यांनी तर टेबललाच चालू केलं. काय भूक लागली होती हो स्लाईड. मग काय घेतलं पनीर पनीर मॅडमनं. राईस पण घेतला. परी अजून मला मम्मा मला पण घ्यायचं आहे, मला पण दे, मला पण खायचं आहे. ठीक आहे, टेबलला बसल्यानंतर सर्वांनीच खायचं आहे. मग हो का बघा परी कशी खाते, आणि हो का ही मॅडम मोठी परी कशी खाते, खाण्यातच दंग. मग काय आमचा पण घेतला एक शूट मॅडमने. म्हणलं ठीक आहे. मग झालं मस्त फिरून. मग हे बघा मॅडमची